त्याने नाझींचा पराभव केला होता. त्याने नाटोचे नेतृत्व केले होते. 1949 मध्ये तो अक्षरशः अजिंक्यच होता. आता फक्त स्वतःवरच विजय मिळवायचे त्याचे बाकी होते. आयुष्यभराच्या संग्रामानंतर इच्छाशक्तीच्या लढाईत आयसेनहॉवरने स्वतःला आदेश दिला, धूम्रपान सोड. त्याप्रमाणे तो 38 वर्षांच्या सवयीविरुद्ध लढला. कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात केलं की त्याचे व्यसन लागते. प्रत्येक व्यसनी व्यक्तीला हे माहीत आहे की कोणत्याही बाह्य शत्रूपेक्षा आतील व्यसनी राक्षसावर विजय मिळवणे कठीण आहे. पण आयसेनहॉवरची इच्छाशक्ती प्रचंड होती. आयसेनहॉवर दिवसाला 3 ते 4 पॅक सिगरेट रोज संपवायचा. अशा स्थितीतही त्याच्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी व्यसन सोडलं. त्याच्या उरलेल्या आयुष्यात त्याने कधीही सिगरेटला हात लावला नाही. त्याने आपल्या व्यसनावर विजय मिळवला. खरं तर त्याला सिगरेट सोड असं कोणी सांगितलं नव्हतं. आयसेनला पुन्हा युद्धाच्या भूमीवर उतरायचे होते. त्यामुळे शरीराचे रक्षण करण्यासाठी त्याने पूर्ण निष्ठेने त्यावर प्रभुत्व मिळवले. पुढे पुन्हा एकदा त्याला राष्ट्राची सेवा करण्याची अनुमती मिळाली. असे आपल्यालाही करता येईल. आपल्याला लागलेले व्यसन, मग ते कशाचेही असो, कोणतेही कारण नसताना त्याच्या गुलामीतून तुम्हाला मुक्त होता येईल. खरं म्हणजे माणूस हा लोभी असतो. जे धरून ठेवणे शक्य नसते, आपल्याला नेमकं तेच धरून ठेवावंसं वाटतं. माणसाला आवड कशाची वाटते, तर ज्यामुळे त्याला तात्पुरतं सुख भेटतं तेच माणसाला आवडतं. म्हणजे एखाद्या गोष्टीतून तुम्हाला काही मिळणार नसेल तर तिच्याविषयी तुम्हाला आवडही वाटणार नाही. आपल्याला नित्य नवी खेळणी हवी असतात. एका खेळण्यात मौज वाटेनाशी झाली की आपण दुसऱ्या खेळण्याकडे धाव घेतो आणि आपल्याला नित्य नवे खेळणे मिळतही राहते. व्यसनाच्या प्रत्येक प्रक्रियेमागे हेच सत्य दडलेलं असतं. हळूहळू माणसाला व्यसन करणं आवडायला लागतं. तीच आवड त्याची सवय बनते. एकदा की ते व्यसन आपली सवय बनली की मग त्याच्यातून सुटका होणे खूप अवघड असते. व्यसनाची ही आवड आपल्या शरीरावर हुकूमत गाजवायला लागते. जरी सर्व जीवाला त्रास झाला तरी व्यसन आपल्या शरीरात कब्जा घेतेच. एखाद्या गोष्टीचे वारंवार पुनरावर्तन केले जाते, यानेच त्या गोष्टीची सवय लागते. व्यसनाची सवय लागल्याने मन हे मंद आणि बधीर होत असते. पुढे पुढे सवय ही गरज बनून जाते. लवकरात लवकर सावधान होऊनच या व्यसनाच्या पाशातून मुक्त होता येईल. आपण निद्रिस्त आहोत या गोष्टीची जाणीव होणे म्हणजे जागृत अवस्थेचा आरंभ होय. व्यसन हे माणसाला क्षणिक आनंद तर देतेच, पण तसेच त्याचे पुढील आयुष्य संपवत असते. व्यसन तुम्हाला संपवेल याच्या आधी तुम्ही ते व्यसनाला संपवा. हे लागलेलं व्यसन एका रात्रीत सुटणार नाही. त्यामुळे त्याला एकदम सोडण्याचा प्रयत्नही करू नका. व्यसनाला हळूहळू लांब सारा. पूर्वी तुम्ही दिवसाला 2 पॅक सिगरेट प्यायचे, तर आता 1 पॅकवर या. पुढच्या वीकमध्ये दिवसाला फक्त 3-4 सिगरेट. असं केल्याने तुमचं व्यसन सुटेल. एका दिवसात नाही, पण एके दिवशी नक्की सुटेल. व्यसन हे चांगल्या गोष्टींचं लावा, ज्याने तुमचं आयुष्य बदलेल. धन्यवाद.